छोटीशी सोपी 2 मिनिटाची गोष्ट सांगतो. आत्मा म्हणजे काय आहे? तुमचा माझा जीव म्हणजे काय? शाश्वत ब्रह्मतत्वाचा तो शाश्वत अंश आहे. बरोबर आहे? तुम्ही असं म्हणाल ब्रह्मतत्वाचा अंश आहे, मग देव चमत्कार करतो, आम्हाला चमत्कार करता का येत नाही? देव मुक्त आहे, आम्ही मुक्त का नाही? कारण आपण स्वतःला बद्ध करून घेतलंय, आपण स्वतःला बांधून घेतलंय. गोष्ट सांगू तुम्हाला, समुद्राचं पाणी बघितलंय ना तुम्ही? समुद्राच्या पाण्यामध्ये जहाज चालते ना? चलते. मग घरातल्या डेऱ्यामध्ये का चलत नाही? कारण त्या पाण्याला डेऱ्याचं बंधन आहे, त्याने डेऱ्यामध्ये स्वतःला बांधून घेतलंय. बरोबर आहे ना? नदीचं पाणी बघितलंय, नदीच्या पाण्यामध्ये होडी चालते, पण ग्लासातल्या पाण्यामध्ये होडी चालत नाही, कारण त्या पाण्यानं स्वतःला ग्लासाचं बंधन घालून घेतलंय. एक बाहेर बघता तुम्ही ब्रह्मांड, ब्रह्मांड म्हणजे काय आहे? पोकळी आहे, त्याच्यामध्ये विमान उडतात ना? आमच्या घरात पण ब्रह्मांडाचीच पोकळी आहे ना, मग इथं काही विमान उडत नाही. पण या पोकळीनं स्वतःला घराच्या आवरणाचं बंधन घालून घेतलंय. अगदी तसंच आहे हा जीव सुद्धा त्या शाश्वत ब्रह्मतत्वाचा अंश आहे. हा सुद्धा नित्यमुक्त चिदानंद अवस्थेतलाच आहे, पण याने स्वतःला शरीराचं बंधन घालून घेतलेलं आहे. आणि हे शरीराचं बंधन जर तुम्हाला तोडायचं असेल, योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. ज्यावेळेस तुमच्या मनाला गोविंदाचं पिस लागेल त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक अविनाशी वाढ. एक छोटासा शेवटचा दृष्टांत सांगतो. मीठ माहित आहे? मीठ तुम्हाला शाबू आणि झाल्यानंतर शाबूवर टाकतात बघा, त्याला मीठ म्हणतात. बरोबर आहे ना? नाही, त्याला सिंधुदून म्हणतात, सैंधव म्हणतात. मीठ असतं ना, मीठ समुद्रात आहे. एकदा काय झालं माहितीये, समुद्रामध्ये होता आणि त्या मिठाच्या कणाला समुद्रातून वाटू लागलं, काय राव आपल्याला कोणीच ओळखत नाही, सगळेजण म्हणतात समुद्र आहे समुद्र, आपल्याला कोणी मीठ आहे म्हणतच नाही. एका दिवशी तो मीठ तयार करणारा आला, त्याला एका वाफ्यामध्ये बंद केलं आणि बंद केल्यानंतर त्याचा एक मिठाचा खडा झाला म्हणत मला. आता लोक म्हणू लागले हा मिठाचा खडा आहे. आता त्याला आनंद वाटू लागला, मी समुद्राला सोडल्यापासून माझं वेगळं अस्तित्व निर्माण झाले, लोक मला ओळखू लागले. मी त्या मिठाचं बोलत नाही बरं का, 2 पायाच्या मिठाचं बोलतो. मी समुद्रात होतो तोपर्यंत लोक मला समुद्रच म्हणायचे. मी जोपर्यंत त्याच्यामध्ये होतो ना, लोक मला देवच म्हणायचे, ब्रह्मच म्हणायचे. पण मला वाटलं माझी ओळख असावी म्हणून मी जीवत्वाला आलो, देह धारण केलो, माझ्या मिठाचा खडा झाला. मला वाटतं हेच एवढं जग आहे, मला वाटतं माझी स्वतःची ओळख आहे. आणि ओळख कुठपर्यंत आहे? कुणाच्या दिवशी आजीबाई येते, मडक्यामध्ये नेऊन बंद करते, आणि कधीपर्यंत बंद करते? जोपर्यंत भात शिजवायचा नाही तोपर्यंत. आणि भात एकदा का शिजवला आणि त्याला त्या भातामध्ये टाकलं, असं हलवते पळीनं त्या उकळत्या पाण्यामध्ये, जसं की या 2 पायाच्या मिठाला परत समुद्रामध्ये जाण्यासाठी नरकात जाऊन हलवून घ्यावं लागतं गरम पाण्याच्या कढईमध्ये. अगदी तसं जसं त्या मिठाला त्रास भोगावा लागतो परत सागरामध्ये जाण्यासाठी, तसं या जीवाला सुद्धा त्रास भोगावा लागतो. आणि तो कुणालाच चुकत नाही, तो भोगावाच लागतो. महाराज मग तो भोगावा लागतो, चुकत नाही, पण सहन करण्याची ताकद आमच्यामध्ये यावी याच्यासाठी पर्याय असेल ना. हा, मग त्याच्यासाठी तर तुकोबाराय सांगतात, लावी मना पिसे गोविंदाचे. तू एकदा का गोविंदाचं पिसे मना लावून घेतला तर आता मिळालेला हा देह याचा त्रास तुला होणार नाही, तू सुद्धा अविनाशी होशील. आणि इतका अविनाशी होशील, असा अविनाशी होशील, एकदा मेला की तुला मुक्तीच मिळेल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे का मरणेची तुका म्हणे का मरणेची
Ah